मुंबईमध्ये आज महायुतीच्या तिन्ही पक्षांची स्वतंत्र बैठक आहे। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपची ही बैठक आहे। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये एकीकडे शिवसेनेची बैठक होते, तर तिकडे देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादींच्या आमदारांची देखील बैठक होणार आहे। त्यामुळे महायुतीला आता महाराष्ट्राने कौल दिला आहे, जनतेने कौल दिला आहे। घवघवीत असं यश या निवडणुकीत महायुतीला मिळालं आणि त्यानंतर आता मुंबईत आज महायुतीच्या तिन्ही पक्षांची स्वतंत्र बैठक आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय रणनीती ठरवली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर तिन्ही पक्षांची स्वतंत्र बैठक आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची बैठक तर शपथविधी सोहळा लवकरच संपन्न होणार आहे। त्या संदर्भात मुख्यमंत्री पदाचं नावावर शिक्कामोर्तब होणं अद्याप प्रलंबित आहे। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे मी जाणार आहे। मीनाक्षी, खरं तर आज तिन्ही पक्षाची स्वतंत्र अशी बैठक आहे। एकीकडे मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे, तर महायुतीमध्ये नेमकी मंत्री कोण कोण असतील, संभाव्य मंत्री काय, या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते का? या तिन्ही बैठकीबाबत सविस्तर काय माहिती? नक्कीच कारण आज आपण पाहतोय की संपूर्णतः महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या ज्या आहेत स्वतंत्र बैठका पार पडतील। कारण काल आपण पाहतोय की राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि महायुतीचा दणदणीत असा विजय झालेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय सत्ता स्थापनेसाठी संपूर्णतः हालचालींना वेग आलेला आहे। त्यामुळे आज आपण पाहतोय की महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जे विजयी उमेदवार आहेत त्यांना मुंबईत बोलवलेलं आहे। एकीकडे भाजपच्या गोटातून आज महत्त्वाची बैठक पार पडेल, तर दुसरीकडे शिंदेंच्या आमदारांना देखील मुंबईत बोलवलेलं आहे। मात्र आज सकाळी 11 वाजता देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांचे जे निवडून आलेले 41 आमदार जे आहेत ते देखील येत आहेत। त्यामुळे एकूणच आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये गटनेता जे आहेत ते निवडले जातील। तिन्ही पक्षाची ही संपूर्णतः प्रक्रिया सारखीच असेल। गटनेता निवडला जाईल आणि त्यानंतर पत्र जे आहे ते तयार केलं जाणार। एकीकडे आपण पाहतोय की प्रतिज्ञापत्रांवरती देखील सह्या घेतल्या जाणार आहेत आणि हे पत्र तयार केल्यानंतर आपण पाहतोय की राज्यपालांकडे हे पत्र देण्यात येईल। एकूणच आपण पाहतोय की त्या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी दावा देखील केला जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच उद्या हा मंत्रिपदाचा जो शपथविधी आहे तो पार पडू शकतो। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी आता कोण असणार याची चर्चा जी आहे ती जवळपास निश्चित होताना पाहायला मिळते। कारण भाजपचाच मुख्यमंत्री असणार अशी दाट शक्यता जी आहे सध्या सुरू आहे। कारण एकीकडे आपण पाहतोय की हे तिन्ही प्रमुख जे नेते आहेत त्यांना प्रमुखपदीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महायुतीकडनं। पण मात्र मुख्यमंत्री नेमकं कोणाचा होणार याकडे तर सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र कोणत्या पक्षाला कोणतं मंत्रिपद जाणार, कोणत्या उमेदवाराला कोणतं मंत्रिपद दिलं जाणार याकडे देखील प्रामुख्यानं सगळ्यांचं लक्षच राहणार आहे। त्यामुळे आता कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येतात आणि कोणाला कोणती जागा दिली जाते आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच मीनाक्षी, या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।